नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत दिलेल्या संख्येच्या पाठीमागील संख्या काढणे। दिलेल्या संख्येच्या पाठीमागील विचारलेल्या क्रमांकाची संख्या काढणे। मग त्याच्यामध्ये समसंख्या असेल, विषम संख्या असेल, दिलेली संख्या सम असेल, विचारलेली संख्या सम असेल, दिलेली संख्या सम असेल, विचारलेली संख्या विषम असेल, सम विषम विषम सम अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या संख्या या ठिकाणी आपल्याला काढायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला दिलेल्या क्रमांकाची सम आणि विषम संख्या पाठीमागील कोणती हे अगदी सेकंदात तुम्ही काढणार आहात। व्हिडिओ स्किप करू नका। पाहूयात या ठिकाणी पहिला प्रश्न, 26 च्या मागील तिसरी समसंख्या कोणती? 26 च्या मागील तिसरी समसंख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो ट्रिक लक्षात घ्या, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या। 26 या ठिकाणी ही संख्या कोणती आहे? सम आहे। नीट लक्षात घ्या, कोणती आहे? सम आहे। आणि जी विचारलेली संख्या ती सुद्धा कोणती आहे? सम आहे। ज्यावेळेस या ठिकाणी दोन्ही ठिकाणच्या संख्या सम असतात त्यावेळेसची ट्रिक या ठिकाणी कशी वापरायची आहे पहा। पाठीमागील संख्या समसंख्या विचारलेली आहे, मागच्या समसंख्या ह्या 2 ने कमी होत जातात हे तुम्हाला माहिती आहे। पुढील संख्या ह्या 2 ने वाढत जातात हे पण तुम्हाला माहिती आहे। पहा या ठिकाणी दिलेली संख्या अगोदर मांडायची आहे। पहा या पद्धतीनं इथे सम असेल, इथं सम असेल तर या ठिकाणी डायरेक्ट कसं सोडवायचं ते पहा। दिलेली संख्या मांडली, त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाची विचारलेली आहे? तिसऱ्या क्रमांकाची विचारलेली आहे। मागील संख्या आपण काढत आहोत म्हणून वजाबाकी करायची आहे, हे लक्षात घ्या। या ठिकाणी वजाचं चिन्ह द्या आणि या ठिकाणी कितवी संख्या विचारलेली आहे? तिसरी, त्याची डायरेक्ट दुप्पट करायची म्हणजे 2 न गुणायचं आहे। पुढे पहा या ठिकाणी हे 26 वजा 3 दोन्ही किती झाले मित्रांनो? 6, म्हणजेच या ठिकाणी यांची वजाबाकी येते। 26 मधून 6 गेले, खाली राहिले 20, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 20। 26 च्या मागील तिसरी समसंख्या कोणती आली? 20। ट्रिक लक्षात आली? परत रिवाइज करतो। पहा दिलेली संख्या कोणती आहे? सम। या ठिकाणी विचारली कोणती आहे? सम। ज्यावेळेस या दोन्ही ठिकाणी सारखंच या ठिकाणी शब्द येईल सम सम, त्यावेळेस या ठिकाणी ही पद्धत वापरायची। दिलेली संख्या मांडायची, वजाबाकी करायची, याची दुप्पट वजा करून या ठिकाणी जी संख्या येईल ती संख्या आपलं काय असेल? उत्तर असेल। पुढचं उदाहरण पहा या ठिकाणी, 27 च्या मागील 5वी विषम संख्या कोणती? आता पहा दिलेली संख्या ही सम आहे की विषम आहे? विषम आहे, लक्षात घ्या। हे 2 मुद्दे या ठिकाणी क्लिअर करा। आणि विचारलेली संख्या कोणती आहे? विषम। पहा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेम पोझिशन आहे, विषम विषम। इथं काय आलं? सम सम। ज्यावेळेस हे सारखं येईल दोन्ही त्यावेळेस काय करायचं? हीच ट्रिक वापरायची। दिलेली संख्या किती आहे? 27, डायरेक्ट वजाबाकी करा। किती विचारली मित्रांनो? 5वी विचारली, 5ची दुप्पट करायची, 5 गुणिले 2। मग या ठिकाणी 27 वजा 5 दोन्ही किती झाले मित्रांनो? 10। मग 27 वजा 10 यांची वजाबाकी येते 17, म्हणजेच या ठिकाणी 27 च्या मागील 5वी विषम संख्या कोणती आली? 17 आली। म्हणजे या ठिकाणी ट्रिक लक्षात आली। पोझिशन पहा, इथे विषम आहे, इथे विषम आहे, इथं सम आहे, इथं सम आहे। ज्यावेळेस सारखी पोझिशन येईल त्यावेळेस दिलेली संख्या मांडा, कितव्या क्रमांकाची विचारलेली आहे त्याची दुप्पट वजा करा, म्हणजे या ठिकाणी आपलं डायरेक्ट काय येणार आहे? उत्तर येणार आहे। आता आपण पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याच्यामध्ये थोडासा चेंज आहे। पाहूया त्या ठिकाणी पुढचं उदाहरण। पहा पुढचा प्रश्न, 26 च्या मागील 5वी विषम संख्या कोणती? 26 च्या मागील 5वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या किती आहे मित्रांनो? 26 आहे। पण या ठिकाणी ही संख्या प्रकार कोणता आहे? सम आहे, लक्षात घ्या। इथे सम आहे आणि आपल्याला विचारली कोणत्या क्रमांकाची? 5वी, पण कोणती विचारलेली आहे? विषम, लक्षात घ्या। इथं सम दिलेली आहे आणि इथं विषम विचारलेली आहे। पहिल्या 2 प्रश्नामध्ये आपण काय बघितलं की दोन्ही ठिकाणी सारखा शब्द सम सम, दिलेली संख्या सम, विचारलेली पण सम, दिलेली संख्या विषम, विचारलेली पण विषम। पण इथं अपोजिट आहे, विरुद्ध आहे। या ठिकाणी सम दिली, इथं विषम केलेला आहे, विषम विचारलेली आहे। काय करायचंय पहा, थोडंसं या ठिकाणी त्या ट्रिक मध्ये थोडा बदल करायचा आहे। नॉर्मल पहा या ठिकाणी दिलेली संख्या आहे तशीच मांडायची आहे 26, त्यानंतर पाठीमागील संख्या असल्यामुळे वजाबाकीचं चिन्ह कायम राहील। त्याच्यानंतर दिलेली जी संख्या आहे, विचारलेली जी संख्या आहे कितव्या क्रमांकाची विचारलेली आहे? 5व्या क्रमांकाची, मग डायरेक्ट त्याची दुप्पट करायची। या ठिकाणी तिथपर्यंत स्टेप सेम आहे, पहा केलं। त्याच्यानंतर काय करायचंय पहा, या ठिकाणी अगोदर ह्या क्रिया करून घ्या। 26 वजा त्याच्यानंतर काय आहे? 5 दोन्ही किती झाले? 10। 26 वजा 10
करा या ठिकाणी वजाबाकी किती आली 26 वजा 10 म्हणजे 16 आहे. किती आली 16. आता इथून पुढे काय करायचंय, फक्त नॉर्मल बदल एवढाच करायचे की त्याच्यामध्ये +1 करायचं आहे. 1 किती झाले एकूण 17. लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी पोझिशन पहा, इथं सम आहे, इथं विषम आहे, किंवा इकडे विषम असेल, इकडे सम विचारलेली असेल, त्यावेळेस एवढंच करायचं आहे. जी पहिली ट्रिक आहे तीच वापरायची, फक्त त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, एवढा बदल करायचा, या ठिकाणी विसरायचं नाही. मग दुसरा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, 29च्या मागील 7वी समसंख्या कोणती. पहा, दिलेली संख्या 29 म्हणजे ही कोणती आहे मित्रांनो, विषम आहे. कोणती आहे, विषम. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी विचारली कोणती तुम्हाला, सम. म्हणजे परत इथं पोझिशन अपोजिट आहे, सम विषम सम विषम सम. म्हणजे या ठिकाणी तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. दिलेली संख्या या ठिकाणी डायरेक्ट लिहून घ्या 29, मागील काढायची आहे, वजाबाकीचं चिन्ह कायम. त्याच्यानंतर कितवी आहे, 7वी आहे, 7चे दुप्पट करा, 7 गुणिले 2. पुढे चला, या ठिकाणी 29 वजा 7 दोन्ही किती झाले मित्रांनो 14, आणि 29 वजा 14 यांची वजाबाकी किती येते 15. मग पुढं काय करायचं, हे एक विषम एक सम हे अपोजिट असल्यामुळे त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं, विसरायचं नाही. 15 ने किती आले मित्रांनो 16. लक्षात घ्या. 29च्या मागील 7वी समसंख्या कोणती आलेली आहे, 16 आलेली आहे. लक्षात आलं का तुमच्या या ठिकाणी. लक्षात घ्या. परत एकदा आपण ही ट्रिक्स रिवाइज करूया. तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही अचूकपणे सेकंदात सोडवणार आहात. बघा, या ठिकाणी सम विषम ही पोझिशन आली, मागील तुम्हाला संख्या विचारली, मग ते सम विचारली असेल, विषम विचारले असेल, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी काय करायचं आहे, डायरेक्ट दिलेली संख्या मांडायची, त्यानंतर कितव्या क्रमांकाची त्याची दुप्पट करायची, वजाबाकी करायची, त्याच्यामध्ये 1 मिळवून टाकायचं. केव्हा, जेव्हा इथे अपोजिट पोझिशन असेल, सम विषम विषम सम अशा पद्धतीनं. आणि जर या ठिकाणी सेम पोझिशन असेल तर पहिले 2 उदाहरणं तुम्हाला समजून दिलेलेच आहेत. सम सम असेल तर काय करायचं, डायरेक्ट दिलेली संख्या मांडायची, त्याची दुप्पट वजा करायची, संख्या लिहून टाकायची, झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे, 15च्या मागील 5वी समसंख्या कोणती. सेकंदात सोडवा, कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो. आणि चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे या ठिकाणी ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नवीन टॉपिक, नवीन ट्रिक, सेकंदात उत्तर कसं काढायचं ते. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.